नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अरुची म्हणजे नेमके काय आणि अरुची झाल्यानंतर कुठला उपाय करायला हवे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि सोबतच एक निरोगी आयुष्याचा मंत्र हा देखील बघणार आहोत. अरुची म्हणजे नेमके काय, तर आपली जेवणावरची वासना उडणे म्हणजे जेवण झाल्यानंतर किंवा ज्यावेळेस आपला जेवणाचा टाईम होतोय त्यावेळेस भूक न लागणे किंवा काही खाण्याची इच्छा न होणे यालाच आपण अरुची असे म्हणत असतो. आता आपण अरुचीवरील उपाय बघणार आहोत. ज्यावेळेस अरुची होईल किंवा म्हणजेच आपल्याला काही खाण्याची इच्छा राहणार नाही, अशा वेळेस लगेच आपण आहार त्याग करावा आणि तिथून पुढे लगेच उपवास करावा. या उपवासामध्ये आपण गुळ पाणी आणि लिंबू यांचे मिश्रण करून घ्यायला हवे. नाहीतर संत्र्याचा ज्यूस घेतला तरी चालतो. हा उपवास साधारण 24 तासाचा किंवा 8 तासाचा असा करावा. म्हणजे थोडक्यात जर सांगायचे जर म्हटले की हा उपवास आपण केल्यानंतर अन्न खाण्याची जोपर्यंत इच्छा होत नाही किंवा चांगली आपल्याला कडकडून भूक लागत नाही तोपर्यंत आपण हा उपवास करायला हवा. यामुळे आपले पाचन क्षमता व्यवस्थित राहते आणि कुठलेही आजार उद्भवत नाहीत. परंतु अरुची वारंवार होत असेल आणि आपण त्यावर कुठलाही उपचार करत नसू तर मात्र बरेचसेच आजार यामुळे उद्भवत असतात. जसे की अजीर्ण होणे, पोट जड पडणे, पोट गॅस पकडणे, जेवण केल्यानंतर पोट फुगल्यासारखे वाटणे, वारंवार ढेकर येणे हे अरुचीमुळे होत असतात. आता आपण आपल्या निरोगी आयुष्याचा जो काही मंत्र आहे तो बघणार आहोत. यामध्ये ज्यावेळेस आपण अरुची झाल्यानंतर लगेच उपवास करतो, हाच आपल्या आरोग्याचा खरा मंत्र आहे. यामुळे आपले आरोग्य व्यवस्थित राहते. म्हणून आपण अरुची झाल्यानंतर लगेच उपवास करायला हवा, जेणेकरून आपले आरोग्य चांगले राहील. धन्यवाद.